काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावी त्याशी व्हावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावी त्याशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावी त्याशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे धरे चरण संताचे, त्यांच्या कृपा झाले कधीचा विस्तार, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण ते श्री गुरुचरणास कारुणे आता. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. तुझ्या चारानी जगागा, तुझ्या चारानी जगागा. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा. तुझी घेईन सेवा सकळ गोवा भुगवणी, हे तुझी घेईन सेवा सकळ गोवा भुगवणी. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा. तुझे घेण सेवा सकळ गोवा भुगवणी, तुझे घेईन सेवा सकळ गोवा. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा. तुझी घेईन सेवा, तुझी घेईन सेवा सकळ गोवा उगवणी. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा. तुझी घेण सेवा, तुझी घेण सेवा सकळ गोवा भुगवणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा. या नरद्यावरती जीवावरती संतांनी केलेल्या उपकाराची कृतज्ञता जाणणारा असा अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडला. या अभंगावर चिंतन करण्यात तत्पुरी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र सातवाना या पुण्यपावन नगरीमध्ये विश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने गावातील भजनी मंडळी, परगावून आलेली सर्व गुणवान गायक वादक मंडळी यांच्या प्रयत्नाने ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथ्यावरील भजन, रामायण, हरिपाठ, संकीर्तन, हरिजागर सर्व कार्यक्रम चालू आहेत. त्यामधली ही चौथ्या दिवसाची, बरोबर आहे, चौथ्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला समस्त गावकरी मंडळी यांच्यामार्फत माझ्याकडे आली. उपस्थित सर्व या ठिकाणी महाराज मंडळी, आपल्याच गावातील युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण योगेश महाराज, हरिभक्तीपरायण संगीत विशारद शिवाजी महाराज काकडे, हरिभक्तीपरायण ब्रह्मा महाराज येवले, आपल्याच गावातील गोड असं मृदंग विशारद रत्न श्रीक्षेत्र आळंदी इथे वास्तव्य हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज, अधिकरून सर्व उपस्थित महाराज मंडळी, सर्व कीर्तन श्रवण करणारी मंडळी, अत्यंत सूक्ष्म अशा बारीक विचाराची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण गोविंद महाराज, सिद्धेश्वर महाराज, अधिकरून सर्व उपस्थित गायनाचार्य, सर्व भजनी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले सर्वांना दंडवत करतो. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या ठिकाणी अभंग निवडला. नरदेहात आलेल्या जीवाला उपकार केल्याची कृतज्ञता आणि कृतज्ञता अशा दोन शब्दाने तुकाराम महाराज इथं व्यक्त करतात. तसं पाहायला गेलं तर आपल्यावरती उपकार आहेत संतांची, दुसरे उपकार आहेत आई वडिलाची, तिसरे उपकार येतं देवाची. देवाचे कसे उपकार आहेत, संतांचे कसे उपकार येतं आणि आई वडिलाचे उपकार कसे येतो. मुख्य या अभंगामध्ये उपकार 5 पद्धतीने जाणल्या जातात. या अभंगामध्ये आजच्या पुरते या अभंगामध्ये 5 पद्धतीने उपकार मानल्या जातात. अभंग तुम्हाला लवकरात लवकर कळन. या अभंगाची फोड जर तुम्ही ध्यानात चांगली ठेवली, सगळी जर ऐकली तर कसं आहे बघा. 5 उपकार येतं. जागविती, शिकविती, हित करती, उपदेश करती, सांभाळिती. 5 पद्धतीचे उपकार. जागवलं कसं, शिकवलं कसं, हित कसं केलं, उपदेश कसा केला आणि सांभाळलं कसं, पण कोणी, संतांनी. म्हणूनच काय सांगू आता मी काय सांगू संतांचे उपकार. असे उपकार बरेच आपल्या जणाकडे. तसे पाहायला गेले तर दृष्टांतामध्ये आपल्यावर 5 जणांचे उपकार आहेत. पहिले उपकार सूर्याचे, दुसरे चंद्राचे, तिसरे गाईचे, चौथे साधूचे, 5वे गंगेचे. गंगेचे आपल्यावरती उपकार आहेत. कोणते उपकार आहेत? ज्ञानेश्वर महाराज प्रगट करतात. कोणते उपकार आहेत? फेडीत पाप ताप, पोखित पिरीचे पादक, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. गंगेचे कोणते उपकार आहेत आपल्याला? गंगा त्र्यंबकेश्वरून निघाली आणि समुद्राला पोहोचायली. वाटेत जात असताना तिचं काय काय काम आहे ती संपूर्ण काम करत 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 जाती. कारण गंगा काय करती? तुकाराम महाराजाच्या प्रमाणे गंगा न देखे विटाळ आणि तेच रांजनीय जळ. पाण्याला विटाळ नाही, अग्नीला विटाळ नाही, स्वर्णाला विटाळ नाही, तसं साधूला सुद्धा विटाळ नाही. मुख्य 2-3 गोष्टी आता त्या गोष्टी आपण अंमलात घ्यायच्या असतात. आता कोणकोणत्या वस्तू आता? सोनं कुठेही पडू, काय म्हणले? सोनं कुठेही पडू घेतलं पाहिजे. अग्नी कोणाचा असू आणला पाहिजे आणि उपदेश कोणाचा असू ऐकला पाहिजे. उपदेश तो भले त्या हाती. महाराज म्हणतात कोणी उपदेश केला? संतांनी उपदेश केला. कोणता उपदेश केला? उपदेश करणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्यांना उपदेश करण्याची लायक आहे, यथार्थ पूर्ण ज्ञान आहे, अशा सत्पुरुषांचा उपदेश महाराज म्हणतात सर्वसामान्य जीवाला त्यांनी उपदेश केला. नाही तर उभ्या बाजारी कथा आणि येतो नावडे पंढरीनाथा. कोणी कोणाला उपदेश करू नये. उपदेश अधिकार पाहिजे. आधी जो करतो आणि नंतर सांगतो त्यालाच अधिकार असं म्हणतात. विठाला सूर्याचे उपकार आहेत आपल्यावरती. सूर्याचे विठाला सूर्याचे उपकार आपल्यावरती.
सूर्य काय करतो? प्रकाश देतो, प्रकाश देतो. पण काही काळाला प्रकाश देतो, पण काही काळाला सूर्याचा अस्त होतो. पण संताकडे तसं नाही. म्हणून संतांचे उपकार महत्वाचे. सूर्य उपकार करतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट, चंद्र सुद्धा उपकार करतो. चंद्र उपकार करतो, शीतलता, पण प्रकाश देतो, पण पौर्णिमेला. पण संतांचं तसं नाही. महाराज म्हणतात, बिंब तरी बचके एवढे आणि प्रकाश तिही लोकी थोकडे. किंवा नामदेव महाराजाचं प्रमाणे, चंद्र सूर्य बिंब लिहितात ती चांग. चंद्र सूर्य बिंब लिहितात ती चांग, प्रकाशाचे अंग आणता नाही. एखाद्या शिक्षकाला, पुरुषाला, लेखकाला त्या बोर्डावरती सूर्याचं, चंद्राचं चित्र काढता येईल, चित्र काढता येईल. परंतु त्या चित्रामध्ये प्रकाश दाखवता येणार नाही. म्हणून चंद्र सूर्य बिंब लिहितात ती चांग आणि प्रकाशाचे अंग आणता नाही. चंद्र शीतलता देतो, पण काहीच काळामध्ये पूर्णतेला नाही. म्हणून संतांचे अधिक उपकार. दुसरी गोष्ट आहे, गाय सुद्धा आपल्यासाठी दूध देते. पुन्हा वृक्ष सुद्धा आपल्यासाठी सावली देतो. गंगा सुद्धा आपल्यावरती उपकार करती. हे 5 जणांचे उपकार. आणि पुन्हा मुख्य 3 जणांचे उपकार सांगितलेत. तर पहिले उपकार येतं देवाचे. आपल्यावरती देवाचे उपकार. देवाचे कोणते उपकार? जेने हा जीव दिला दाना, जेने हा जीव दिला दाना, तयाचे करेना चिंतना, तयाचे करेना चिंतना. जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गायीला गुणांक याचे जीव दिला दाना, जनी हा जीव दिला दाना. गायीला गुणा तयाचे जनी हा जीव दिला दाना, जनी हा जीव दिला दाना. कयाचे करीना चिंता, कयाचे करीना चिंता. जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, तयाचे. देवाचे उपकार आपल्यावर. कोणते उपकार देवाचे? जेने हा जीव दिला दान. कसं दिलं? हे दान दिले. शरीर कसं दिलंय? दान दिलंय. पंचकृत पंचमहाभूताच्या 5 तत्वाचं शरीर. देह हा 5चा अनिला उसना, शेकी ज्याची त्याला देणे लागे. हे आपल्याला उष्ण दिलेलं. आणि उष्ण दिलेलं कसं करावं लागत आहे? फेडावं लागतं. हा काय म्हणले? परत द्यावा लागत. परत जर नाही दिलं तर तुकाराम महाराज म्हणले आनंद होत नाही. देह समान अर्पिजे देवा, अर्पिजे देवा. फार काहीच न घ्यावा, काहीच न घ्यावा. होईल गवा तुका म्हणे आनंद, होईल गवा तुका म्हणे आनंद. होईल गवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे
भार काहीच न घ्यावा, होईल आगावा तुका मने आनंद, जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरून राहावे, ज्याचं आणलं होतं त्याची त्याला परत केल्याशिवाय माणसाला सुख मिळत नाही किंवा आनंद मिळत नाही. महाराज म्हणतात हे आणलेलं आहे पंचकृत पंचमहाभूताचं शरीर, देह हा पाचाचा आणला उष्णा, आणि उष्ण आणलेलं परत वेळेवर केलं पाहिजे. आपल्याकडून 2-3 गोष्टी चुकल्यात. एक तर उष्ण आणलं हे माहित नाही, हा का माहिती? बरं माहित जरी असलं तर वापस द्यायचं माहित नाही. बरं जरी वापस द्यायचं माहित असलं तर जसं दिलं तसं देत नाहीत. जसं शरीर दिलेले त्या पद्धतीनं आपण वापस दिलं नाही, म्हणून होईल आगावा तुका म्हणे आनंद, ज्याची त्याला शरीर देऊन टाकावं. विषय चालला होता जेने हा जीव दिला दान. कशासाठी दान दिला? तयाचे करीन चिंतन, ब्रह्मरीच्या ध्यासे ब्रह्मरची होईजे, कितकत्व पालटजे सहजची. ब्रह्मध्यासे ब्रह्मची होईजे, जीवत्व पालटजे सहजची. महाराज म्हणतात कशासाठी दिलं हा? जेने हा जीव दिला दान, किंवा पुढे झाला फाटा माधेकेचा. महाराज म्हणतात हे कशासाठी दिलं? भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाटा, देह भजना गोमटा. कशासाठी दिलं? भजनासाठी. भजन करण्याचा स्वभाव आहे. या शरीराचा, या देहाचा, या जीवाचा स्वभाव काय? भजन आहे. भजन. असं एक प्रमाणे काकडे महाराज, याचा स्वभावच मुळात भजन आहे. भजन मूळ स्वभाव, याचा स्वभावच मुळात भजन आहे. भजन मनुष्य जात, हा मनुष्य जात सकळ सकळ, आणि स्वभावताच भजनशील. कसा आहे स्वभाव? स्वभावताच भजनशील. पण हे भजनाला सगळं शिळ. कवाच उल्हास नाही. स्वभाव स्वभाव भजनशील. म्हणून जेने हा जीव दिला दान. कशासाठी दान दिलाय? तयाचे करीन चिंतन. जग तयाचे करीन चिंतन. कोणाचे करीन चिंतन? जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. असे विठाल कोणाचं चिंतन करून? एखाद्याने एखादा ड्रेस घातला म्हणजे त्याच चिंतन. एखाद्यानं चहा पाजला म्हणजे त्याच चिंतन. नाही नाही नाही, कोणाचं चिंतन करू नये. कोणाचं चिंतन करू नये. ज्यानं जीवदान दिले, महाराज म्हणतात ज्यानं आयुष्य दिले, ज्यानं शरीर दिले. काकडे महाराज शरीर कसं दिलंय? शरीर उत्तम शरीर सुखाचे शरीरे साध्य होय. शरीरे
परब्रह्मा बस झालं विठाला तयाचे करीन चिंतन. चिंतन कोणाचं करावा? चिंतनाने फायदा काय? काय चिंतनात फायदा? चिंतने चिंतने तद्रुक्तः. चिंतनानं दोन फायदे आहेत. चिंता राहत नाही आणि चित्ता जाळीत नाही. चिंतनाने माणसं चिंता करतात म्हणून जिवंतपणी जळतात, आणि माणसं चिंता करतात म्हणून मेल्यावर जळतात. अरे दोन्हीला जाळायचं नसेल तर चिंतन करा. चिंतन दयाचे चिंतन, त्याचं चिंतन करा. आणि चिंतन केल्यामुळे तुका मने आळी झाली भिंगोरी सगळी. कोणतं चिंतन करा? गोविंद गोविंद मना लागली मग गोविंद ते काया. भेद नाही पुन्हा भेद आपल्यात राहत नाही. हे शरीर सुद्धा काया सुद्धा देवरूप होते. महाराज म्हणतात आलिंगने संताची आणि दिव्य झाली माझी काया. करीन तयाचे चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याचं चिंतन करा. त्यानं जीवदान दिले आपल्याला. हे उपकार देवाचे. पुन्हा देवाचे उपकार कोणते येत? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, मुखा बोलाया वचन. तेने तू जोडासी नारायण, तेने तू जोडासी नारायण. काही न गुण हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. त्याने तू जोडसी नारायण. नाचे जीव पण भवरोगा. हात पाय कान, जे तू जोडसी नारायण. नाचे जीव पण भवरोगा, भवरोगा, भवरोगा. देवाचे उपकार. कोणते देवाचे उपकार? जेने हा जीव दिला दान. देवाचे उपकार. पुन्हा देवाचे उपकार. दिले इंद्रिय हात पाय कान. काय दिले? हा अहो परमार्थ करण्याला सगळीच सामुग्री दिली. सगळीच सामुग्री दिली. शरीर तर दिलं, शरीर तर दिलंच, पण शरीरासोबत इंद्रिय दिले. इंद्रिय तर दिले, पण 10 इंद्रिय अतिशय चांगले दिले आणि सुंदर दिले. एखाद बार उजवा हात जर दिला नसता तर, एखाद्या वेळेस उजवा हात नसता तर पंचायतीच आली असती, पंक्तीला जाता नसतं आलं. उजवा हात टाळी वाजवता आली नसती. अरे पाय जर नसते तर, पाय जर नसते तर माणसाला चालता आलं नसतं. डोळे नसते तर पाहता आलं नसतं. हे सर्व इंद्रिय महाराज म्हणतात दिलेत. दिले इंद्रिये हात पाय कान. कान दिलेत कशासाठी? ऐकण्यासाठी. तुम्ही ऐका रे कान माझ्या भोगाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सोका, डोळे तुम्ही घ्या रे सोका. महाविठोबाचे
चोखा डोळे तुम्ही घ्या रे चोखा डोळे तुम्ही घ्या रे चोखा पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख डोळे जशाला तसे दिले आणि भानगड कशी आहे बघा ना. पुन्हा डोळे किती आहेत? हा, डोळे दोन. डोळे दोन आहेत पण पाहणं हा पाहणं पाहणं एक. एक. पाये दोन. चालणं हात दोन. टाळी हा? काय म्हणले? टाळी एक. अमृतानुभव मध्ये त्याला उदाहरण आलेले. दोन ओठी एक शब्द, दोन टिपरी एक नाद. दोन आहेत दोन पण एक आहे. त्याला ज्ञानोबराय म्हणतात देव देवळ परिवारू किजे कोरोनी डोंगरू आणि तैसा भक्तीचा यहरू कान व्हावा. आपण सर्व इथं आलेले एक का दोन? काय म्हणते? हो, निदान इतक्या पुरतं तरी. बाहेर गेले होता आहेच म्हणा. इतक्या पुरतं कसे येत? एक येत एक. एक इतक्या पुरते नाही, नेहमीच आपण एक येत. नेहमीच एक येत पण वाटतो दोन. तुम्हाला उदाहरण पुष्कळ देईन मी अमृतानुभव मध्ये. स्त्री पुरुष नाम भेदे, ऐका, स्त्री पुरुष नाम भेदे न शिवपण एकलेनी नांदे. जग सगळे आघादे जगी जोये. स्त्रीमध्ये पुरुषामध्ये फक्त शरीराचा पण दोन्हीचा आत्मा शिव पण मात्र एक. त्याला महाराज म्हणतात अमृतमध्ये स्त्री पुरुष नाम भेदेन शिवपण एकलेनी नांदे. स्त्रीमध्ये पुरुषामध्ये शरीराचा भेद पण सगळ्यात मात्र ईश्वर परमात्मा दोन्हीचा एक. त्याला दृष्टांत दिलाय महाराजांनी खाली. सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे. सुताच्या गुंडाला केला सूत, तसं पाहायला गेलं तर त्या सुताच्या कासरा होईल, कहाणी होईल. पुन्हा एखादं नाव सांगा. हा काय आता हे न काय म्हणले? सुताचा अनेक वस्तू होत्या पण अनेक वस्तूला अनेक नाव येतील पण हे विसरायचं नाही सगळ्या अनेकामध्ये एक हे विसरायचं नाही. त्याला दुसरं उदाहरण दिले. जेवी नाम मात्र लुगडे, जेवी नाम मात्र लुगडे आणि एरवी सुतची दिशे उघडे. का माती मृद भांडे जया परी. सुते सूत. आता वरी डोक्याला बांधले म्हणून आपण फेटा म्हणू, अंगाते म्हणून शर्ट म्हणू, नेसलेले म्हणून धोतर म्हणू, घातलेली म्हणून टोपी म्हणू. पण सगळ्यामध्ये टोपीमध्ये धोतरामध्ये शर्टामध्ये हे विसरायचं नाही सुते सूत. आणि सुतामध्ये हे विसरायचं नाही कापूस. आणि कापसामध्ये हे विसरायचं नाही माती. काय माती. आणि हे सगळं मातीचे म्हणून शरीर सुद्धा माती हा सिद्धांत आहे. म्हणून महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. तुम्हाला चांगलं बघता येतं डोळ्यानं. जागृतीतला व्यवहार 42% 82% व्यवहार कशानं होतो? फक्त डोळ्यानं होतो. मनुष्य जागा आहे का झोपलाय हे सुद्धा कळण्याला चक्षु इंद्रिय चक्षु
आणि त्याचा विषय रूप आणि ते मात्र सूर्यानंच दिसतो, त्याला साधन त्रिपुटीचे व्यवहार म्हणतात. दृष्टा, दर्शन आणि दृश्य, पाहता, पाहणे, दुरी, सारोनिया, ह्या संपूर्ण इंद्रियानं तुम्हाला कर्म इंद्रियाने आणि ज्ञान इंद्रियाने, ज्ञान इंद्रियानं ज्ञान होतो म्हणून ज्ञान इंद्रिय म्हणायचं. कर्म इंद्रियानं देण्या घेण्याचा व्यवहार होतो म्हणून त्याला कर्म इंद्रिय म्हणतात. आलेली हवा कोणाला कळती? डोळ्याला. हा? आलेली हवा, आलेली हवा कोणाला कळते? हवा शरीराला. शरीराला. त्वचाला, त्वचाला. हो हो. आणि पुन्हा पाठाला बसलो म्हणायचं शरीर जड आहे. हवा कोणाला कळते? हवा. त्वचा. चला हवा येऊ द्या. हवा हवा कळती. हवा शरीराला कळत नाही, हवा कळती त्वचा इंद्रियाला. त्वचाला स्पर्श जाणवतो, हवा त्याला कळती. डोळ्याला कळत नाही. खारट, आंबट, तुरट, गोड, कडू कोणाला कळतं? कातड हे बी आहे, हे बी आहे, होटाचं बी आहे, गालाचं बी आहे आणि जिभीचं बी आहे. खरट कोणाला कळतं? त्याच कातड्याला चव आहे, बाकीच्या कातड्याला चवीचे रसना इंद्रिय म्हणतात. फक्त त्याला ज्ञान आहे. ईश्वरानं ज्या त्या इंद्रियाकडे ज्याचं त्याचं ज्ञान लावलेलं आहे, कोणी कोणाचं करायचं नाही. ज्याला कीर्तन येतंय त्यानं कीर्तनच, ज्याला म्हणता येतंय त्यानं, आणि ज्याला आवाज कमी जास्त करता येतं त्यानंच. हा, विठाला दुसरे उपकार देवाचे आपल्यावरती आहेत, ज्याने इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान कशासाठी दिले? हे मुख दिले कशासाठी? कमल मुख राम, कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख, मुख दिले कशासाठी? तुम्ही जर चांगलं म्हणलं नाही तर, चांगलं गोड म्हणलं नाही तर, ज्याची त्याची निंदा केली तर महाराज म्हणतात काय होतंय? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञान. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी. काय पाठांतरी कसा अभ्यास आहे? दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोगतवाणी आणि या सर्वावर पडलं पाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. बहिरा झालो या जगी. बहिरा झालो कशामुळं? जे ऐकायचं ते ऐकलं नाही आणि जे नाही ऐकायचं ते ऐकलं. बहिरा झालो या जगी. बहिरा होणे या शब्दाचा अर्थ आहे आता ऐकायचं काही शिल्लक राहिलं नाही म्हणून बहिरा झाला. आता बोलण्याचं काही शिल्लक नाही म्हणून मुका झाला. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. सगळ्या गोष्टी असून उपयोग नाही त्याला, कारण अभिमान आला. म्हणून हे संपूर्ण इंद्रिय दिले, शरीर दिलं, हे आपल्यावरती देवाचे उपकार आहेत. म्हणून जेने हा जीव दिला दान, देवाचे उपकार दिले. इंद्रिय हातपाय, देवाचे उपकार. काही उपकार्यावर उपकार, काही अपकार्यावर उपकार, काही उपकार्यावर उपकार आणि काही अपकार्यावर उपकार. विठाला 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 विठाला. उपकाराची जाणीव ठेवतो, उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ आणि कृतज्ञ, ज्यानं आपल्याला शिकवलंय, ज्यानं आपल्याला सांभाळ केला, ज्याने आपल्या डोक्यावर हात ठेवून वर दिलाय,
काही दिवसाला त्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा. असं झालेलं आहे ना भस्मासुराकडून. भस्मासुराकडून असं झालेलं आहे. त्याला सांगितलं होतं रोज एक भस्म आणायचं. भगवान शंकराला वाटला तर दररोज लांब लांब कुठं जाईल, म्हणून त्याला असा वर दिला, तू ज्याच्यावर हात टेकशील ते भस्म म्हणून तेच गण लावायला. त्याने विचार केला इतकं तरी लांब कशाला जायचं. असे बरेच जण आहेत. ते तिथली तिथंच हात ठेवू लागला. पण जाणीव केली पाहिजे, कधी बी आपण कीर्तन करताना आपण शिष्य आहेत, आपण गुरु आहेत, आपण कोणाकडून शिकलो, कसे शिकलो. कधी बी माणसानं रस्त्यानं चलत असताना पुढे जर दिसत नसलं तर उभा राहून पाठीमागं बघितलं पाहिजे नेमके कुठून आलोत. म्हणजे माणसाचा रस्ता चुकला जात नाही. कधी बी माणसानं विचार केला पाहिजे आपण मोठे झालोत पण कुणापासून झालोत हे जर नाही विसरलं तर मोठाच मोठा राहतो. आणि त्यानं जर विसरलं तर मग त्याच्यापेक्षा ते मोठा होत नाही, त्याच्यापेक्षा कदाचित तो कमी होईल, पण मोठा होणं शक्य नाही. त्यानं त्याला विसरत जाऊ नये. विठाला 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 विठाला. कृतज्ञ म्हणतात, उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. असे दोन टप्पे सांगितले. काहीनं उपकार केला आणि काहीनं उपकारावर अपकार केला. महाराज म्हणतात संतांनी आपल्यावर उपकार केले, देवाने आपल्यावर उपकार केले. देवाचे 2-3 उपकार आपल्यापाशी सांगितलेत. आता आईवडिलांना आपल्यावर उपकार केलेत. आईवडिलाचे कोणते उपकार आहेत? माये बापे सांभाळीती लोभा करणे हे सांभाळतात, आपल्याला हित करतात, वाढवतात, पालन करतात, पोषण करतात, सगळं काही करतात. पण महाराज म्हणतात त्यांना काय माहित नाही? हित माहित नाही. हितापासून काढीती. महाराज म्हणतात आई वडिलाला हित कळत नाही, त्याची जाणीव नाही. माय बाप जरी सांभाळीत असली, लोभासाठी मोठं करीत असली, शिक्षण जरी देत असली, पण पूर्ण त्यांना ज्ञान नाही. देवाचे उपकार सांगितले, आईवडिलाचे उपकार सांगितले. पण महाराज तुम्ही चिंतनासाठी जो अभंग निवडलाय त्या संतांनी नेमके कोणते उपकार केले ते अजून आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. महाराज म्हणतात देवाचे उपकार आहेत, आईवडिलाचे उपकार आहेत. पण खरं जर सांगायचं असेल तर तुम्हाला ज्यांनी यथार्थ उपकार केले ते उपकार कोणते? तर प्रथम चरणाच्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता
काय द्यावे त्याचे भावे उतराये 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर देवाचे उपकार सांगितले, आई वडिलाचे उपकार सांगितले आणि आज चिंतनाला घेतलेला जो अभंग आहे त्या संतांचे उपकार आहे. कोणते संतांचे उपकार आहे? कोणते उपकार आहे संतांचे? प्रथम चरणाच्या उत्तरार्धात त्यांनी सांगितले त्यांचे उपकार मज निरंतर जागविती. ते मला निरंतर जागे करतात म्हणून काय सांगू आता. निरंतर जाग करतात. निरंतर म्हणण्यामध्ये फरक आहे. काही निरंतर करतात आणि काही नंतर करतात. बरेच जण असे आहेत, गाडी गेल्यावर सांगतात तुम्हाला जायचं होतं ना, म्हणून त्यावेळेस मी म्हणाव काय सांगू आता संतांची उपकार. नंतर आणि निरंतर. नंतर करतात तुम्ही आम्ही आणि निरंतर करतात संत. कसे करतात तेच नामदेव महाराजानं काकड्याच्या अभंगात सांगितलं. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. कसं प्रमाणे नामदेव महाराजाचं ध्यान देऊन ऐका कसं आहे. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. जन्माच्या चुकवा व्यथा भावे चरणी ठेवा माथा. उठा जागे व्हारे आता. आता जागे व्हा. आता जागा रे आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. जागा रे बाईनो जागा. चोर निजल्याने नाडीतो भागा. चोर निजल्याने नाडीतो भागा रे. आता जागा रे बाईनो जागा. 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 आता जागा.
आता जागे व्हा, जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, जागे व्हा. जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी मोठी गडद अंधारी घरती सामसुम चोर बैसले दारी घरती सामसुम चोर बैसले दारी निज तागा नेतील गाठोडी सारी गाफील निज तागा नेतील गाठोडी सारी मग तुझा नेतील गाठोडी सारी मग तुझं दोन कैसी मग तू करशील मंजोरी मग तुला तू म्हणणारी जाग दादा मोठी गडद अंधारी जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी जाग जाग दादा मोठी गडद अंधारी जाग जाग दादा गडद अंधारी जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी घरची सामसूम चोर बैसले दारी जे गाफील निघताना नेतील गाठोडे गाठोडी सारी सगळं जाईल, सगळं जाईल म्हणून वरल्या आळीला एक बाई वरल्या एक सावध राहावे वरल्या तुम्ही सावध राहावे वरल्या मग लावीन सवे पाटील पाटील मग पड्याला ठाऊ मग वडला ठाऊ पिंगळा 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 माधवारी बोल बोली तदेका पिंगळा माधवारी बोल बोली तदेका पिंगळा माधवारी बोली बोली तदेका पिंगळा माधवारी बोली बोली तदेका पिंगळा माधवारी सावध व्हा, सावध. जाग करण्यासाठी, सावध होण्यासाठी 4 आळीला आले. 4 आळीला किती आले? 4 आळीला आले देव संत. संत पिंगल्याच्या रूपात 4 आळ्याला आले. स्थूल देहात आले पहिल्या आळीला, सूक्ष्म देहात आले मधल्या आळीला. बायको फिरे मधल्या आळीला. वा, छान. मधल्या आळीत बाई आहे. बाई, तरुण बांधव, मधल्या आळीमध्ये बायको फिरे. तिजला तुम्ही सांगा कोणती बायको आहे? बुद्धी नावाची बायको आहे. मनाला म्हणती तू कीर्तनाला जाऊ नको. मधल्या आळीला बाईला फिरे मधल्या आळीला. आणि तिला समजून सांगा बुद्धिरूपी स्त्री तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. नगर 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 माहित असेल? नगर माहितीये का? अहमदनगर नाही, हे नगर. कोणतं नगर? योगेश महाराज, मृत्यूलोकी एक नगर आणि त्याचे नाव पंढरपूर. त्याला मृत्यूलोकी नगर म्हणतात. हे नगर आहे नगर. नाथ महाराज म्हणले तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. कशामुळं? तुमच्या शेजेला दोन्ही लोभिष्ट नारी, त्यांच्या योगे दुःखी तुम्ही नगरीत भारी. उठा की जी माय बाप कैसी लागली झोपा. उठा की जी माय बाप
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. नगराचा भरवसा नाही, रात्रंदिवस तुम्हाला सांगतो. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. झोपेत आहेत, झोपेत झोपेत. बरं आत्ता सध्या तुम्ही झोपेत येत का जागेत? काय जागे? जागे म्हणावं तर अभंग सांगता याचा नाही, आणि झोपी गेलो म्हणा तर महाराज तर दिसायला. लमाट्या पंचायती आहेत, आदल्या पंचायती काढल्यात नाही, आज कोणत्याच पंचायती काढल्या नाही. ठालाय 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 ठालाय. तुम्ही आम्ही जरी जागे असलो, तुम्ही आम्ही जरी जागे असलो पण झोपलेले. काही आत जागेत शिवाजी महाराज तर बाहेर झोपलेत, काही बाहेर झोपलेत तर आत जागेत, काही आत जागेत आणि बाहेर जागेत, पण काही आत झोपलेले आणि बाहेर झोपलेले. नेनो अंधार ना उजळले गा. महाराज म्हणतात जागे जागे राहा, जागे दक्ष राहा, जागे राहा. कशामुळं? भरवसा नाही काळाचा कधी येईल हे सांगता याचं नाही, म्हणून तुम्ही सगळेजण सावध व्हा. कोणत्या झोपेमध्ये झोपलात एका मिनिटात सांगतो. कोणती झोपे? माऊलीनं वर्णन केले. अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबोधा अनादि जो. सगळे तुम्ही आम्ही सगळेजण झोपला असतो तर कोणता? अविद्येच्या झोपेत. अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे. अविद्या कोणे? कल्पना कोणे? अहंकार कोणे? सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासू माझी जाच करती निर्दळी कर ग तिला. नंदेच पोरग किरकिर करत खरूज होऊ दे त्याला. सत्वर पावग मला सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. हे भोळे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. हे सगळं गेलं पाहिजे आणि मी ब्रह्म आहे, मी देव आहे हे शिल्लक राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात एकटीच राहू दे मला. हे संतांचे आमच्यावरती उपकार आहेत. त्यांनी आम्हाला झोपेतून जाग केलं, निद्रेतून जाग केलं. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता 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 मी काय सांगू संतांचे उपकार. मज निरंतर जागविती आणि असे संतांनी उपकार केल्यामुळं काय द्यावे त्यासी व्हावे मोतराई, व्हावे मोतराई. 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 ठेवीत ग पाय जीव थोडा, ठेवीत ग पाय जीव तोडा, जीव तोडा. ठेवीत ग पाय जीव तोडा, जीव तोडा.
काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. असे अनमोल संतांनी उपकार केल्यामुळे महाराज म्हणताना द्यावा जीव द्यावा तर अल्पज्ञ, शरीर द्यावा तर नासक आहे. म्हणून काय द्यावा काय द्यावा काय द्यावा हा प्रश्न आहे, पण त्याला बी उत्तर आहे. म्हटले कोणतं? म्हणले एकच उत्तर आहे, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. जिथे माणसाचं काही चलत नाही तिथं नतमस्तक व्हावा, माथा ठेवा. उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. म्हणून संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत, आईवडिलाचे उपकार आहेत. ह्या तिघा जणांचे उपकार जन्मात कधीही विसरू नका. आईवडिलाला विसरू नका, गुरुला विसरू नका आणि देवाला विसरू नका. आपण सर्व ज्ञाता वर्ग आहात. देवाला विसरत नाहीत, आईवडिलाला विसरत नाहीत आणि संताला विसरत नाहीत. मला पूर्ण खात्री झाली भव्य आणि दिव्य असं मंदिर चालू आहे म्हणून देवाला विसरलो नाही. पाहिलं येताना सर्व गावकरी मंडळी आणि तरुण मंडळी काय मंदिराचं काम आहे, काय खर्च असेल. आणि तुम्हाला सांगू का, त्या खर्चाला महत्त्व नाही आणि त्या मंदिराला महत्त्व नाही. ते मंदिर किती मोठं होईन आणि त्याचा कळस कुठून दिसल हे सातवण्याचं नाक आहे नाक. कारण सगळ्यात मोठा गुण आहे त्या देवाजवळ गणेश महाराज. त्या देवाजवळ सगळ्यात मोठा गुण आहे. तुम्ही जेवढं मोठं कराल तेवढे तुम्ही मोठे व्हाल. तुम्हाला आज गादीवर बोलतो नारदाच्या, तुम्हाला कशाचंच कमी पडणार नाही. कारण त्याच्याजवळ तो गुण आहे. यश थोरीला मारुती बिभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण ज्यांच्याकडे, त्यांचं मंदिर बांधायला, मंदिर असं भव्य आणि दिव्य झालं पाहिजे. ज्ञानोबरायाच्या भाष्यात ध्वजस्तंभावरी वानरू आणि तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनीशी. लवकरात लवकरच ते मंदिराचं काम होईल, मूर्तीची स्थापना होईल, कळस बसवला जाईल. सर्व तरुण मंडळी, निवेदक मंडळी, आयोजक मंडळी, काय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह आहे. या गावामध्ये 2 ते 3 कार्यक्रम होतात, पण एक सारखे किती 5 मला 3लाच बोलिलं, मी तेच लिहिले. आपल्याला जे बोलीन तिकडे जाऊ, तुम्ही 2ला बोला तुमचं ना. 5 सप्ते होतात, 5 गावामध्ये 5 सप्ते होतात. एका चढ एक होतात, कमी नाही. आणि तुम्ही हे अन्नदान करतात, ज्ञानदान करतात, म्हणून तुमच्या पवित्र भूमीला कशाचीच कमी नाही. तुम्ही आजूकही थोडसं सडळ हातानं त्या मंदिराला तुमचं काम करा. तुम्ही 1000 देतान तर तुम्हाला 2000 येतील. तुम्ही जेवढं म्हणून त्याला सहकार्य कराल तेवढं दुप्पट तुम्हाला उत्पन्न होईल. या गादीवर सांगतो, देवाचं केल्यानं कधी कमी होत नाही. एक मन ध्यानात ठेवा, तुम्ही देत राहतांतर, तुम्ही देत राहतांत येत राहील, पण घेत राहतान तर आलेला जात राहील. म्हणून देण्याची सवय करा. देण्याची तुम्ही एका हाताने द्याल, हनुमंतराय तुम्हाला 1000 हाताने देणार. आपलं जीवन सर्वांचं सुखी होणार आणि मंदिराच्या कळसाचं काम लवकरात लवकर होणार, मूर्ती स्थापना होणार आणि कळस बसवणार. बरोबर आहे का? लवकरात लवकर मंदिराचं काम होईल, सगळ्याच गोष्टी होतील. म्हणून ही सर्व निवेदक मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, सर्व तरुण बांधव, सर्व सप्ताह कमिटी, ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी समस्त सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेवितो हा पायी जीव थोडा. यथामती यथावकात धावत्या भागात संकल्पित वेळेत या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई
कुमाई ढोबार 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 कुमाई ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज